नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जो काही तुमच्या विभागात जी काय बस येते, तुमच्या बस स्थानकावर जी काय बस येते त्या बसचा टाइम टेबल तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायला भेटणार आहे। तो कसा पाहायचा आहे तुम्हाला, तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व डिटेल्स सांगणार आहे। तो टाइम टेबल तुम्ही कसा पाहू शकता स्वतःच्या मोबाईलवरती। तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअरवरती जायचं आहे। प्ले स्टोअरवरती आल्याच्यानंतर तुम्हाला एक ॲप ओपन करायचा आहे किंवा डाउनलोड करायचा आहे, तुम्ही म्हणू शकता। तर त्या ॲपचं नाव आहे बस। तुम्ही इथं सर्च मारू शकता, बस टाईम महाराष्ट्र असं सर्च केल्याच्यानंतर तुम्हाला जो काही 3 नंबरला तो ॲप येतो आहे, तुम्हाला मी ॲपचा लोगोसुद्धा दाखवतो। हे बघा, असा लोगो येतो त्या ॲपचा। तो ॲप आपल्याला डाउनलोड करून घ्यायचा आहे। तर मी ॲपला डाउनलोड करून घेतो आहे। तर ॲप ओपन झालेलं आहे, तर मी याला ओपन करतो आहे। ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारे इंटरफेस येईल। तर थोडी वेळ थांबायचं आहे। यामध्ये आल्याच्यानंतर इथं विभाग निवड याच्यामध्ये तुम्ही ज्या काही विभागामध्ये राहत आहात त्या विभागाची काय करायची आहे, तुम्हाला विभागाला सिलेक्ट करायचं। याच्यामध्ये तुम्ही सर्वप्रथम पाहू शकता, पहिला विभाग आहे अमरावती विभाग, यवतमाळ विभाग, अकोला विभाग, बुलढाणा विभाग। दुसरा विभाग आहे नागपूर विभाग, भंडारा विभाग, चंद्रपूर विभाग, वर्धा विभाग। तिसरा आहे छत्रपती संभाजीनगर विभाग म्हणजेच औरंगाबाद, नांदेड विभाग, बीड विभाग, जालना विभाग, परभणी विभाग, धाराशिव विभाग, लातूर विभाग, त्याच्यानंतरचा विभाग आहे नाशिक विभाग, जळगाव विभाग, धुळे विभाग, अहमदनगर। असे खाली 2 विभाग आहेत आणखी, जे तुम्ही ॲप ओपन केल्याच्यानंतर तुम्ही तिथे पाहू शकता। तर एवढे मोठे विभाग असतील। आणि तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला ज्या विभागामध्ये जायचं आहे किंवा तुम्ही ज्या विभागामध्ये राहत आहात, तुम्हाला त्याला जर टाइम टेबल पाहायचं असेल तर तुम्ही त्या विभागाला सिलेक्ट करायचं आहे। तर मी इथे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये क्लिक करतो आहे। इथं क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला एक ॲड येईन किंवा इथं कॅन्सल बटन येतं, नंतर ते कॅन्सल करायचं आहे। कॅन्सल केल्याच्यानंतर तुम्हाला इथं काय दिलेलं आहे, बस स्थानक निवड। तुम्हाला कोणत्या बस स्थानकावर जायचं आहे त्याची निवड करायची आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही, नांदेड आहे, माहूर आहे, हदगाव आहे, किनवट आहे, भोकर आहे, बिलोजी आहे, कंधार आहे, मुखेड आहे, धर्माबाद आहे, बीड आहे, अंबेजोगाई, केज, आष्टी, किल्ले धारवाड, असे खूप सारी बस स्थानके आहेत। तर मी इथे काय सिलेक्ट करतो, मी इथं बीडचं सिलेक्ट करतो। इथे केल्याच्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता बस स्थानक निवड। आता तुम्हाला इथं काय पाहायचं आहे, इथं तुम्हाला बीडमध्ये तुम्हाला आता सिलेक्ट करायचं आहे किंवा तुम्ही जिथे राहत असाल तुम्हाला ज्या बस स्थानकाची निवड करायची आहे ती करू शकता। मी इथे बीडची करतो आहे। बीडची केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे टाईम टेबल आलेलं आहे, कोणती बस कोणत्या टायमिंगला जाते, कोणत्या टायमिंगला येते बस स्थानकावरती। समजलं? एवढं समजल्यानंतर तुम्ही खाली पाहू शकता, सकाळपासून ते रात्रपर्यंत जोपर्यंत बस जात नाही, संपत नाही टाईम बसचा, तोपर्यंत सगळे यामध्ये आपल्याला दिलेलं आहे। यामध्ये इथं पूर्ण डिटेल्स दिले आहे। तर तुम्ही सर्वप्रथम पाहू शकता, पहिली जी बस येणार आहे सकाळी 1:15 शेगावची आहे। दुसरी आहे दीड वाजताची जी आहे, जी बारामतीकडे आहे। 2 वाजताची जी आहे अक्कलकोट आहे। अशी तुम्ही पाहू शकता। मित्रांनो, व्हिडिओ संपला आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा।